मित्रांनो, संत कबीर म्हणतात, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होवे, माली सीचे सो घडा ऋतू आवे फल होवे. सो हळुवारपणे धीरे धीरे आपल्याला बिलकुल कासवाच्या गतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न करत राहायचं आहे. रोज हळूहळू थोडं का असेना आपल्या नॉलेजमध्ये भर पाडायची आहे. तसंच आपल्याला जो सिलेबस आपल्या ठिकाणी आहे, जो सिलेबस आपल्याला युनिव्हर्सिटीने दिला आहे, रोज आपल्याला थोडं थोडं त्याला कंप्लीट करत जायचं आहे. ज्यावेळेस तुमची वेळ येणार, ज्यावेळेस ऋतू येणार, तेव्हा 100% तुम्हाला फळ भेटणार. म्हणजे ज्यावेळेस तुमची परीक्षा येणार मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही 100% असे प्रश्न जे आहेत इझिली सोडवू शकतात. ठीक आहे, तर त्यामुळे आतापासून आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर मित्रांनो नमस्कार, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. तर बघा, फर्स्ट चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे, मीन व्हॅल्यू थेरमला आपण सुरुवात केलेली आहे. आणि या मीन व्हॅल्यू थेरममध्ये 3 प्रकारचे थेरम आपण इथं डिस्कस केलेत. रोल्स मीन व्हॅल्यू थेरम, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि कॉचीस मीन व्हॅल्यू थेरम. तिघांचे आपण स्टेटमेंट बघितलेत आणि तिघांना समजून घेण्यासाठी व्हेरीफाय टाईपचे एक एक क्वेश्चन आपण तिघांवरती बघितलेत. आता या ठिकाणी जे काही प्रश्न मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. आणि असे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही बघितलेत तर एक अंदाज येतो आपल्याला की आपल्याला अभ्यास जो आहे तो कोणत्या डेप्थपर्यंत करावा लागणार आहे. जर तुम्ही ह्या प्रश्नाकडे बघितलं तर इथे तुम्हाला काहीही मेन्शन केलेलं नाही की नेमका थेरम कोणता वापरला पाहिजे. RMVT रोल्स मीन व्हॅल्यू थेरम वापरू, लाग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम वापरू का कॉचीस मीन व्हॅल्यू थेरम वापरू. इथं प्रूव्ह करायचं आहे, शो करायचं आपल्याला. इफ f ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स x देन शो दॅट, हे काहीतरी आपल्याला खूप भलं मोठं दिलेलं आहे. आणि या ठिकाणी एक कंडिशन पण दिली आहे. आणि व्हॉट इज द कंडिशन, 0 इज लेस दॅन a इज लेस दॅन b अँड b इज लेस दॅन 1. तर या ठिकाणी याचा अर्थ असा झाला की a आणि b हे दोघंचे दोघं 0 आणि 1च्या दरम्यान आहेत. ठीक आहे, मग एक सर्वसाधारण विद्यार्थी इथं कन्फ्यूज होणार की नेमका थेरम वापरू तर कोणता. सगळ्यात पहिल्यांदा बघा कॉचीस मीन व्हॅल्यू थेरम. सो कॉचीस मीन व्हॅल्यू थेरममध्ये आपल्याला 2 फंक्शन्स दिलेले असतात, f ऑफ x आणि g ऑफ x. या प्रश्नात फक्त एकच फंक्शन दिलं आहे f ऑफ x. तर कॉचीस मीन व्हॅल्यू थेरम तर मी इथं वापरणार नाही. मग राहिले 2 थेरम, ज्यामध्ये पहिला आहे RMVT रोल्स मीन व्हॅल्यू थेरम आणि लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. आता RMVTचा का प्रॉब्लेम काय, रोल्स मीन व्हॅल्यूचा तुम्हाला 3 गोष्टी चेक कराव्या लागतात. पहिल्यांदा f ऑफ x हा कंटिन्युअस आहे का, देन तो डिफरन्शिएबल आहे का, आणि f ऑफ a इक्वल टू f ऑफ b. या 3 गोष्टी तुम्हाला इथं चेक कराव्या लागत असतात. पण त्याच्यानंतरचा जो थेरम आहे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, यामध्ये फक्त 2 गोष्टी चेक करायच्या आहेत. गिवन फंक्शन कंटिन्युअस पाहिजे आणि डिफरन्शिएबल पाहिजे. मग आपण काय करूया, 2च गोष्टी चेक कराव्या लागतात ना. मग अशा टाईपच्या प्रश्नाला आपण लॅग्रांजेस थेरमचा वापर करून बघूयात. ठीक आहे, सो आता तुम्हाला तर एकदा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊनच जाईल, इथं साइन इनवर्स आहे, इथं टॅन इनवर्स पण असू शकतं. सो लॅग्रांजेस थेरम आपण वापरूयात आणि कशा पद्धतीने जायचं ते आपण इथं बघूयात. तर सगळ्यात अगोदर मी काय करतो की गिवन गोष्टी ज्या आहेत ना त्या लिहून घेतो. आणि गिवन मध्ये आपल्याला इथं काय बरं दिलेलं आहे बघा, लक्ष द्या व्यवस्थित. सो गिवन डेटा जो आहे तो त्यामध्ये आपल्याला दिलंय. सो गिवन f ऑफ x आपल्याला दिलाय साइन इनवर्स x, साइन इनवर्स x हा आपला f ऑफ x दिला आहे. आणि यासोबत आपल्याला कंडिशन अशी दिली आहे की 0 पेक्षा मोठा आहे a पेक्षा मोठा आहे b आणि b पेक्षा मोठा आहे a, म्हणजे 1. तर याचा अर्थ काय होतो की a आणि b ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ना ह्या 0 आणि 1च्या दरम्यान आहेत. बरोबर. मग आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा जो साइन इनवर्स x आहे, मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं आहे की दिलेला जो काही फंक्शन असतो याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय का ते तुम्ही चेक करायचं. तर बघा, साइन इनवर्स एक्सचा जर का तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न केला, dx ऑफ साइन इनवर्स x, सो इट इज 1 अपॉन, बघा लक्ष द्या, 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर का नाही. हा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा साइन इनवर्स एक्सचा. सो इट इज 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर बघा मित्रांनो, आपल्याला इथे चेक करायचं आहे की तो डिफरन्शिएबल आहे का इन द ओपन इंटरवल 0 to 1, 0 to 1. ओपन इंटरवलमध्ये डेरिव्हेटिव्ह चेक करावा लागतो. ओपन इंटरवल, कंटिन्युटी चेक करायची क्लोज इंटरवलमध्ये, कंटिन्युटी चेक करायची क्लोज इंटरवलमध्ये, आणि ओपन इंटरवलमध्ये डेरिव्हेटिव्ह. मग मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला आहे. बघा, हा झाला डेरिव्हेटिव्ह. आता तुम्ही एक्सच्या ठिकाणी जर का 0 पुट केलं, एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं तरी त्याचं उत्तर येतंय 1. आणि जर तुम्ही ह्या एक्सच्या जागेवरती जर हा 1 पुट केला बघा, तर त्या केसमध्ये त्याचं उत्तर इन्फिनिटी येते. बट ऑलवेज रिमेंबर, डेरिव्हेटिव्ह शुड बी चेक इन द ओपन इंटरवल. याचा अर्थ काय की हा 1 नाही पुट करायचा, हा 0 डायरेक्टली नाही पुट करायचा, 0 आणि 1च्या मधल्या व्हॅल्यू पुट करायच्यात, मधल्या व्हॅल्यू. क्लोज इंटरवलमध्ये एक्स्ट्रीम पॉईंट सुद्धा कन्सिडर करत असतो, बट ओपन इंटरवलमध्ये आपण ते कन्सिडर करत नाही, हे लक्षात घ्या. तर याचाच अर्थ साइन इनवर्स एक्स इज द डिफरन्शिएबल फंक्शन फ्रॉम 0 to 1, फ्रॉम 0 to 1 इन ओपन इंटरवल, इन ओपन इंटरवल. म्हणजे जर तो ओपन इंटरवल मध्ये डिफरन्शिएबल असेल तर तो 100% कंटिन्युअस सुद्धा असणार, कारण ज्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो तो फंक्शन कसा असतो, कंटिन्युअस असतो, हे लक्षात घ्या. म्हणून मी इथं काय लिहितो, स्टेटमेंट नंबर 1, f ऑफ x
एफ ऑफ एक्स जो की साइन इनवर्स एक्स आहे, साइन इनवर्स एक्स आहे, इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल 0 to 1. आणि एक मजेशीर गोष्ट सांगू का मी, तुमच्यापैकी काही विद्यार्थी अशी पण असतील की ज्यांना हे डेरिव्हेटिव्ह कंटिन्युटी चेक करता येत नाही बाबा. म्हणजे बरेपैकी विद्यार्थी असे असतात की नाही चेक करतायत सर, मग आम्ही काय करावं. काळजी करू नका, प्रूव्ह करायचंय शो दॅट करायचंय, म्हणजे 100% थेरम आपल्याला वापरावाच लागणार आहे. आणि थेरम जर तुम्हाला वापरायचा आहे तर त्याच्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्याच पाहिजे. मग डायरेक्ट लिहून काढा ना, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन द इंटरवल 0 to 1. कुठे चेक करत बसता. समजतंय, प्रूव्ह करायचंय शो करायचंय म्हणजे याचा अर्थ थेरम तर वापरावायचाच आहे. आणि थेरम वापरायचा म्हणजे थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्याच पाहिजे. मग कुठे दगडावरती डोकं आपटताय. ठीक आहे, मग ज्या वेळेस तुम्हाला काही अडचण असेल की जर कंटिन्यू डिफरन्शिएबल समजत नाही ना, डायरेक्ट स्टेटमेंट लिहा, पुढे चला. ठीक आहे. नंबर 2, सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल 0 to 1. ओपन इंटरवल 0 to 1. बरोबर. एक आहे कंटिन्युअस ॲज अन डिफरन्शिएबल. हे दोघं स्टेटमेंट सॅटिस्फाईड झाले. सो ॲज किंवा ऑल द स्टेटमेंट किंवा ऑल कंडिशन्स ऑफ LMVT लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आर सॅटिस्फाईड. So therefore according to the Lagrange's mean value theorem आपण कसं लिहू शकतो. according to Lagrange's mean value theorem according to LMVT आपण काय लिहू शकतो बघा, लक्ष द्या. f dash of c is equal to f of b minus f of a divided by b minus a. ठीक आहे. सो वेअर जो सी असतो सी इट इज इन बिटवीन दी ए अँड बी. मग आता जर का आपण एफ ऑफ बी, एफ ऑफ ए, बी मायनस ए या सगळ्या व्हॅल्यू जर आपण इथं पुट करण्याचा प्रयत्न केला तर बघा मित्रांनो, इथून एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू काय येणार, एफ डॅश ऑफ सी. ठीक आहे, एफ डॅश ऑफ सी हे असं आहे का नाही. बघा याला मी म्हणतो इथं इक्वेशन नंबर 1, या ठिकाणी याला म्हणतो मी सपोज इक्वेशन नंबर 1. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता एक गोष्ट लक्षात घ्या, व्हॉट इज एफ ऑफ एक्स. गिवन एफ ऑफ एक्स काय, सो गिवन एफ ऑफ एक्स, सो गिवन एफ ऑफ एक्स जो आहे इट इज युअर साइन इनवर्स एक्स. बरोबर का नाही रे. हा झाला तुमचा साइन इनवर्स एक्स. मग मला सांगा एफ ऑफ बीची व्हॅल्यू काय बरं येणार, इट इज साइन इनवर्स बी. आणि एफ ऑफ एची व्हॅल्यू तुम्ही काय बरं लिहिणार, दॅट इज साइन इनवर्स ए. त्यानंतर याचा जर का डेरिव्हेटिव्ह काढला तर डेरिव्हेटिव्ह बरं काय येणार, दॅट इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग त्यामुळे एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू काय बरं येणार, सो 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. सो पुट ऑल व्हॅल्यूज in equation 1. so put all values in the equation 1. तर बघा f dash of c ची व्हॅल्यू काय, 1 अपॉन अंडर रूट मध्ये 1 मायनस सी स्क्वेअर. बरोबर, इथं पुट करा. दॅट इज इक्वल टू बोलो एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय, व्हॉट इज एफ ऑफ बी, इट इज साइन इनवर्स बी मायनस एफ ऑफ ए काय आहे, साइन इनवर्स ए. एफ ऑफ ए काय, साइन इनवर्स ए. बरोबर, डिवायडेड बाय बी मायनस ए. हा झाला तुमचा बी मायनस ए. सो इट इज बी मायनस ए. क्लिअर. मग आता मी काय करतो, याला इक्वेशन नंबर 1 म्हणून बाजूला, हा झाला आपला इक्वेशन 1, याला मी या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 म्हणतो आणि बाजूला ठेवून देतो. क्लिअर, इथपर्यंत झालं. आता बघा मित्रांनो, एक गोष्ट मी इथं कन्सिडर करणार आहे. कन्सिडर किंवा नाव हे तर तुम्हाला माहिती आहे की इथून जो काही सी भेटणार आहे, सी हा सी 100% मीन व्हॅल्यू थेरम वापरतो ना आपण. सो 100% हा सी तुमचा ए पेक्षा मोठा आणि बी पेक्षा काय असणार, छोटा असणार आहे. ठीक आहे. सो बघा कंडिशन, 0 पेक्षा ए मोठा आहे, ए पेक्षा बी मोठा आहे. सो युअर सी इज ऑलवेज लाईज इन बिटवीन ए अँड बी. तर तो ए आणि बी मध्येच लाई करणार आहे. आता मग मला तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या, जर ए पेक्षा सी मोठा आहे आणि सी पेक्षा बी मोठा आहे, जर मी थ्रूआउट स्क्वेअरिंग केलं तर मग एचा जर का मी स्क्वेअर केला तर सीचा पण मी स्क्वेअर केला आणि बीचाही स्क्वेअर केला तर हीच कंडिशन सॅटिस्फाईड होणार आहे. ए पेक्षा सी मोठा आहे, सी पेक्षा बी मोठा आहे, म्हणजेच काय, एचा स्क्वेअर जर केला तर तो
त्यापेक्षा सी स्क्वेअर मोठा असेल आणि त्यापेक्षा बी स्क्वेअर मोठा असेल. आता या तिघांमधनं मी थ्रूआउट काय करतो माहिती आहे का, की 1 मायनस हे नंबर करतो, 1 मायनस हे नंबर, 1 मायनस सी स्क्वेअर, 1 मायनस बी स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं का करताय, असं का करताय. क्वेश्चनकडे बघत चला. शो दॅटमध्ये आपल्याला काय लागतंय, 1 मायनस ए स्क्वेअर, बरोबर का नाही. शो दॅटमध्ये काय लागतोय मला, 1 मायनस ए स्क्वेअर, 1 मायनस ए स्क्वेअर. हे शो दॅटमधल्या टर्म ज्या आहेत ना, या टर्म तुम्ही बघा. शो दॅटमधल्या टर्म तुम्ही इथं व्यवस्थित बघत राहा. सो आपल्याला ज्या लागत आहेत ना त्या गोष्टी आपण इथं करण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. मग हे झालं. त्यानंतर मी त्यांना अंडररूटमध्ये टाकतो. सो देअर फॉर अंडररूटसुद्धा, अंडररूट व्हॅल्यूसुद्धा यांची कशी असणार, ह्याच कंडिशन सॅटिस्फाईड होतील. सो टेकिंग अंडररूट ऑन बोथ साईड, 1 मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता जर का मी यांचा रेसिप्रोकल घेतला, रेसिप्रोकल, तर यांचा जर का रेसिप्रोकल घेतला तर एक गोष्ट लक्षात घ्या, यापेक्षा ही व्हॅल्यू मोठी, याच्यापेक्षा ही व्हॅल्यू मोठी. आणि रेसिप्रोकल जर घेतला मित्रांनो, तर बघा रेसिप्रोकल घेतल्यानंतर ते असं दिसेल, अंडररूटमध्ये 1 मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. हा अंडररूटमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर, हा अंडररूटमध्ये 1 मायनस ए स्क्वेअर, हे असं दिसणार आहे, बरोबर. रेसिप्रोकल. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या, याच्यापेक्षा ही व्हॅल्यू मोठी, याच्यापेक्षा ही व्हॅल्यू मोठी, तर ही व्हॅल्यू सगळ्यात मोठी आहे. आणि ती सगळ्यात मोठी व्हॅल्यू जर का डिनॉमिनेटरला येत असेल, नाव इट बिकम सगळ्यात छोटी व्हॅल्यू. म्हणजेच काय, हे आता ही अशा पद्धतीने हे ॲरो फिरतील, हे आता ॲरो अशा पद्धतीने फिरतील, तर ही आपली एक कंडिशन रेडी झाली. मग मी काय करतो, याला इथून कॉपी करतो. हे बघा, इथून मी त्याला कॉपी करतो आणि नेक्स्ट पेजवरती मी पुट करतो, इथं पेस्ट. ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी मी त्याला प्लेस करतो. ओके. आता मला सांगा, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 अपॉन अंडररूटमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर, 1 अपॉन अंडररूटमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय आहे, ही जी व्हॅल्यू आहे बघा, ही इथून आपण उचलूया, कॉपी, नेक्स्ट पेजवरती इथं मी पेस्ट करतो. बघा, ही व्हॅल्यू 1 अपॉन 1 मायनस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय व्हॅल्यू आहे ती इथं सबस्टिट्यूट करा. सो इट इज अंडररूटमध्ये 1 मायनस ए स्क्वेअर, इट इज मोर दॅन 1 अपॉन अंडररूटमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर. 1 अपॉन अंडररूटमध्ये 1 मायनस सी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट करून टाका. साइन इनवर्स ऑफ बी मायनस साइन इनवर्स ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए, and it is more than 1 upon under root मध्ये 1 minus b square. it is more than under root मध्ये 1 minus b square. जे प्रूव्ह करायचं त्याच्याकडे पण लक्ष द्या. चला, b minus a under root मध्ये 1 minus a square, this value should be less. ही व्हॅल्यू कशी पाहिजे, लेस पाहिजे. कशापेक्षा, साइन इनवर्स b मायनस यापेक्षा ही व्हॅल्यू लेस पाहिजे. आणि a वाली व्हॅल्यू जी ती मोठी पाहिजे. म्हणजे बघा, ही a वाली व्हॅल्यू मोठी पाहिजे, ही व्हॅल्यू लेस पाहिजे. मित्रांनो, इथं थोडंसं करेक्शन करा तुम्ही. या ठिकाणी ना, या ठिकाणी b करा, b स्क्वेअर म्हणा, इथं काय करा, b स्क्वेअर. सो अंडर रूटमध्ये 1 मायनस बी स्क्वेअर, इथं अंडर रूटमध्ये 1 मायनस ए स्क्वेअर. जे प्रूव्ह करायचं ते लक्षात घ्या. जो बी मायनस ए अंडर रूटमध्ये आहे, बी मायनस ए अंडर रूटमध्ये खाली बघा 1 मायनस ए स्क्वेअर, ही व्हॅल्यू सगळ्यात मोठी पाहिजे. आणि चेक करा ती आहे का मोठी, यस. 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस ए स्क्वेअर ही व्हॅल्यू सगळ्यात मोठी आहे. आणि 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस बी स्क्वेअर ही व्हॅल्यू सगळ्यात छोटी आहे. ही व्हॅल्यू सगळ्यात छोटी, बरोबर. हा भोंगा ज्याच्याकडे असतो ना रे, हा भोंगा ज्याच्याकडे असतो ही व्हॅल्यू मोठी असते, इकडची व्हॅल्यू छोटी असते. मग आता फक्त काय पाहिजे मला, वरती बी मायनस ए, तर थ्रूआउट मी काय करतो, बी मायनस ए ने मल्टिप्लाय करतो. मग आता हा बघा असा बनेल, बी मायनस ए 1 मायनस ए स्क्वेअर. याला मल्टिप्लाय केल्यानंतर याला जर मल्टिप्लाय केलं तर हा बी मायनस ए आणि तो वरचा बी मायनस ए गेट कॅन्सल. मग व्हॉट इज रिमेनिंग हिअर, साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए, अँड इथं पण येणार बी मायनस ए अंडर रूटमध्ये 1 मायनस बी स्क्वेअर, 1 मायनस बी स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हे झालं प्रूव्ह. आता वाटलं तर तुम्ही काय करू शकतात, यालाच व्यवस्थित अरेंज करून लिहा. ही सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे, याला मी इथं लिहितो बघा. सो बी मायनस ए अंडर रूटमध्ये 1 मायनस बी स्क्वेअर सगळ्यात छोटी आहे, म्हणून त्याच्याकडे छोटा टोक असलं पाहिजे. देन साइन इनवर्स ऑफ बी मायनस साइन इनवर्स ऑफ ए, आणि याच्यापेक्षा मोठं काय आहे तर बी मायनस ऑफ ए अंडर रूटमध्ये 1 मायनस ऑफ ए स्क्वेअर. तर बघा मित्रांनो, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपण ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे, ते आपण ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. सो इट इज प्रूव्ड. सो इथं स्टेटमेंट लिहा फायनली, हेन्स
हेन्स प्रूव्ह. तर अशा पद्धतीने हा 5 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जात असतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रॉपरली हे सगळं एक्सप्लेन करतो, तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा. हे बघा, जो काही एफ ऑफ एक्स आपल्याला दिलेला आहे दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, तो लिहून घ्या. त्यानंतर जी कंडिशन आहे ती पण लिहून घ्या. आता मी या ठिकाणी लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचा यूज करणार आहे, त्यामुळे 2 कंडिशन पहिल्या सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे आणि त्या होतातच. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन इनवर्स एक्स आहे, जो कंटिन्युअस पाहिजे 0 to 1 मध्ये, म्हणजेच काय A to B मध्ये. ठीक आहे, मी ते लिहून घेतलंय. साइन इनवर्स एक्स इज डिफरन्शिएबल इन द 0 to 1 इंटरवल, तो पण आहे. ऑल कंडिशन ऑफ LMVT आर सॅटिस्फाईड. सो अकॉर्डिंग टू द LMVT आपण असं लिहू शकतो, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ एफ डिवायडेड बाय बी मायनस ए, अँड इट इज युअर इक्वेशन नंबर 1. आता मी काय करतो, एफ ऑफ एक्स घेऊन एफ ऑफ बी, एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ सी या सगळ्यांच्या व्हॅल्यूज मी इथं कॅल्क्युलेट केल्या आणि या कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यू जर त्यात आपण पुट केल्या तर तुमचं इक्वेशन नंबर 2 असं बनतं. याला बाजूला ठेवून द्या. ठीक आहे. आता इथून भेटणारा जो सी असतो, दिस सी मस्ट बी लाईज इन बिटवीन ए अँड बी. तो ए आणि बीच्या मध्येच असतो, बरोबर का नाही? हा ए आणि बीच्या मध्येच असतो. हा 0 to 1 जो लिहिला आहे मी 0 to 1, याच ठिकाणी तुम्ही ए टू बी सुद्धा लिहू शकता. 0 to 1 हे जे आउटर साईडचे पॉईंट आहेत. ठीक आहे, कारण प्रूव्ह करताना मला सगळ्या गोष्टी ए बी मध्ये ठेवायच्यात, म्हणून मी ए बी ॲज इट इज राहू देतोय. मग आता ए आणि बीच्या मध्ये सी असतो, मग सी जर का ए आणि बीच्या मध्ये असेल, मी तुम्हाला एक्झाम्पलच्या मदतीने सांगतो. सपोज हे बघा, 1 पेक्षा मोठा आहे 2, 2 पेक्षा मोठा आहे 3, बरोबर? 1 पेक्षा मोठा आहे 2, 2 पेक्षा मोठा आहे 3. मग 1 चा जर का स्क्वेअर केला, 2 चा जर का स्क्वेअर केला, तर 3 चा जर का स्क्वेअर केला, बघा 3 चा स्क्वेअर काय येणार 9, 2 चा स्क्वेअर काय येणार 4 आणि 1 चा स्क्वेअर काय येणार 1. मग ह्या व्हॅल्यूज अशा मोठ्याच असणार. मग आता याच्यात ना त्यांना जर का आपण 1 मधून मायनस जर केलं, 1 मधून मायनस केलं तरी ते सिम्बॉल तसेच राहतील. मग त्यांना अंडर रूटमध्ये टाका, ते पण तसेच राहतील. मग एक गोष्ट लक्षात येते तुम्हाला, याच्यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा हा मोठा आहे, हा सगळ्यात मोठा आहे, तो जर का खाली डिनॉमिनेटरला गेला तर नाऊ दिस व्हॅल्यू इज स्मॉल, इट इज व्हेरी स्मॉल. म्हणजे सगळ्यात स्मॉल असणार, म्हणून ते सिम्बॉल असे बदलून जातात डायरेक्टली. ठीक आहे. मग आता इथपर्यंत आपण आलोय. मग इक्वेशन नंबर 2 वरून आपण 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 मायनस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि ती इथं पुट करायची. मी ती इथं पुट केली आणि मग नंतर काय करा की हा डिनॉमिनेटरचा बी मायनस ए नको आहे, म्हणून थ्रूआउट काय करा, बी मायनस एने मल्टिप्लाय करा. इथं मल्टिप्लाय झालं, हा मल्टिप्लाय केल्यानंतर हा कॅन्सल झाला, इथं आला आणि ते स्टेटमेंट जसं तुम्हाला प्रश्नात विचारलं होतं तसं लिहून घ्या. इट इज हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. तर असं 5 मार्काला तुम्हाला विचारलं जातं, जे आपण लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचा वापर करून सॉल्व्ह केलंय. तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता आता आणखी एक केला, ह्याच प्रश्नाला आणखी आपण समजून घेऊया. आता बघा, दुसरा एक क्वेश्चन घेतो, बिलकुल सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन थोडासा मोठा पण आहे. म्हणजे 2 टप्प्यात तो क्वेश्चन विचारला, 2 टप्प्यात विचारलाय. आता तुम्हाला एक्झाममध्ये विचारताना फक्त पहिला पार्ट जो तो विचारला जाईल, फक्त पहिला पार्ट तुम्हाला विचारला जाईल की ज्यामध्ये प्रूव्ह दॅट बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर इज लेस दॅन टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए लेस दॅन बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर. आधी आपण तो पार्ट प्रूव्ह करू, आधी आपण तो वरचा पार्ट प्रूव्ह करूया. ठीक आहे. सो काय करणार, नेहमीप्रमाणे इथं काय करा तुम्ही, गिवन एफ ऑफ एक्स घ्या. सो व्हॉट इज द एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्स काय दिला आपल्याला या ठिकाणी, टॅन इनवर्स बी टॅन इनवर्स ए, म्हणजेच एफ ऑफ एक्स काय असणार इथं, टॅन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स, हा आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. आणि त्यानंतर एक कंडिशन पण आहे, कंडिशन पण लिहून घ्या. वेअर कंडिशन इज व्हॉट, की 0 पेक्षा ए मोठा आहे आणि ए पेक्षा बी मोठा आहे आणि बी पेक्षा 1 मोठा आहे. आता जे प्रूव्ह दॅट करायचं आहे किंवा जे शो दॅट करायचं ना, हे पूर्णच्या पूर्ण ए बी मध्ये ना, तर त्यामुळे इथं पण थोडंसं एक करेक्शन तुम्ही करून घ्या. काय बघा, हे जे तुम्हाला प्रूव्ह दॅट वगैरे जे करायचं ते सगळं तुमचं ए बी मध्ये, तर इथं पण तुम्ही काय करा, ए बीच ठेवा. इथं काय ठेवा, ए बी. सो ए बी आणि इथं पण तुम्ही काय ठेवा, ए बीच ठेवा. सगळं ए बी मध्ये, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची गरज नाही. ठीक आहे. मग बघा, सो मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला प्रूव्ह दॅट करायचं, लॅग्रेंजस वापरायचं, तर दोघं कंडिशन सॅटिस्फाईड होतीलच. डायरेक्ट लिहून काढू आपण. हे बघा, सो फर्स्ट नंबर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, कारण टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो आपल्याला आणि टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह निघतो, याचाच अर्थ तो कंटिन्युअस पण असणार. सो एफ ऑफ एक्स इज टॅन इनवर्स ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल ए बी. इट इज इन क्लोज इंटरवल ए बी. ठीक है. देन कंडीशन नंबर 2, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टैन इनवर्स ऑफ एक्स is differentiable in open interval AB.
इन द ओपन इंटरवल ए बी. म्हणजेच काय, ऑल कंडिशन ऑफ LMVT आर सॅटिस्फाईड. बरोबर, all conditions of LMVT are satisfied here. So according to LMVT, so therefore according to Lagrange's mean value theorem, according to the LMVT, आता आपण कसं लिहू शकतो लक्षात घ्या. So according to LMVT, f dash of C is equal to f of B minus f of A divided by B minus A. So let us say it is your equation number 1. इक्वेशन 1. मग आता काय काय लागेल आपल्याला, ह्या सगळ्या व्हॅल्यूज काढून घ्या. सो बघा, गिवन एफ ऑफ एक्स दिलाय मला आणि तो आहे या प्रश्नात काय, टॅन इनवर्स एक्स. मग आता काय काय लागेल मला, एफ ऑफ बी. व्हॉट इज एफ ऑफ बी? इट इज अ टॅन इनवर्स बी. त्यानंतर लागेल मला एफ ऑफ ए, काढून घ्या तो, टॅन इनवर्स ए. हे सगळं काढून घ्या, ठीक आहे. आणि नंतर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह सुद्धा लागेल. मग हा बघा डेरिव्हेटिव्ह, एफ डॅश ऑफ एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह? इट इज 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि या डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही काय करा, सी पुट करा. सो 1/1 प्लस सी स्क्वेअर. या सगळ्या व्हॅल्यूज ज्यात ना मित्रांनो आता पुट कुठे करायचे आहेत, इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. जेव्हा ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट कराल तर बघा ते कसं दिसेल. 1/1 प्लस सी स्क्वेअर, 1/1 प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. व्हॉट इज एफ ऑफ बी? टॅन इनवर्स ऑफ बी मायनस टॅन इनवर्स ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. लेट अस से इट इज युअर इक्वेशन नंबर 2. याला काय म्हणा, इक्वेशन नंबर 2 म्हणा, ठीक आहे. हा झाला इक्वेशन नंबर 2. मग आता काय करायचं, नेहमीप्रमाणे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की नाव इथून जो काही सी भेटेल तुमचा, हा सी ए पेक्षा मोठा असणार आणि बी पेक्षा कसा असणार, छोटा असणार. अकॉर्डिंग टू द मीन व्हॅल्यू थेरम जो कोणी सी आपल्याला मिळतो, हा सी आणि सी जो आहे तो ए आणि बीच्या मध्येच असतो. मग आपण काय करणार, स्क्वेअरिंग करणार दोघं बाजूला, ए स्क्वेअर. आता हे कसं करायचं, इथं जे प्रूव्ह करायचं ना आपल्याला, इथं 1 प्लस बी स्क्वेअर आहे, इथं 1 प्लस ए स्क्वेअर आहे. ही टर्म मिळवायची आपल्याला, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय मिळवायचं होतं, अंडर रूटवाल्या टर्म. ठीक आहे. आता इथं जे मला मिळवायचं ना, शोध्याकडे बघत चला. 1 प्लस बी स्क्वेअर, 1 प्लस ए स्क्वेअर ते आणण्याचा प्रयत्न करतो. मग ए स्क्वेअर, सी स्क्वेअर, बी स्क्वेअर. आता 1 प्लस करावा लागेल. सो 1 प्लस करा, 1 प्लस ए स्क्वेअर, 1 प्लस सी स्क्वेअर आणि 1 प्लस बी स्क्वेअर. आणि हे आता रेसिप्रोकलला गेलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी टर्म आहे, ती जर का रेसिप्रोकलला गेली म्हणजे खाली जर का ती गेली तर मित्रांनो ती सगळ्यात छोटी होणार. आणि ही सगळ्यात छोटी टर्म जर रेसिप्रोकलला गेली, हे बघा 1 प्लस ए स्क्वेअर, तर ही सगळ्यात मोठी होणार 1/1 प्लस सी स्क्वेअर. असे सिम्बॉल बदलतील. आता मी याला इथून कॉपी करून घेतो. बघा इथपर्यंतच आपण करणार आहोत, कारण प्रूव्ह दॅटमध्ये 1/1 प्लस बी स्क्वेअर, 1/1 प्लस ए स्क्वेअर दिसतंय. आपण इथपर्यंत आलो. तर याला कॉपी करू, नेक्स्ट पेजवर मी इथं पेस्ट करतो. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलोय. आता मला तुम्ही सांगा, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 हा तर आपला 1/1 प्लस ए स्क्वेअर झाला, जो की सगळ्यात मोठा आहे. 1/1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 1/1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय, टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए. टॅन इनवर्स बी मायनस tan inverse A divided by B minus A, and this value is more than 1 plus B square. यापेक्षा ती कशी आहे, मोठी. बरोबर, यापेक्षा ती मोठी. आता बघा, मग आपण काय करणार माहिती का, वरती डायरेक्ट थ्रूआउट कशाने मल्टिप्लाय करणार, बी मायनस ए ने. का असं, कारण प्रूव्ह जे करायचं आपल्याला, तर बी मायनस ए वरती आहे, बी मायनस ए वरती इथं खाली नाही येतो, हे लक्षात घ्या. मग मी काय करतो, थ्रूआउट बी मायनस ए ने मल्टिप्लाय करतो. तर हा झाला तुमचा बी मायनस ए 1 प्लस ए स्क्वेअर. इथं मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइडचा तो वरचा कॅन्सल होऊन जाईल. इथं राहणार फक्त तुमचा टॅन इनवर्स ऑफ बी मायनस टॅन इनवर्स ऑफ ए. ओके, आणि इट इज मोर दॅन बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर. आता ही टर्म सगळ्यात आधी लिहू आपण. सो बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर. तर ही टर्म जी आहे ती सगळ्यात छोटी आहे ती. ओके, देन टॅन इनवर्स ऑफ बी
मायनस टॅन इनवर्स ऑफ ए, मायनस टॅन इनवर्स ऑफ ए, आणि ही व्हॅल्यू सगळ्यात मोठी आहे. सो इट इज बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर. तर हे झालं मित्रांनो आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं होतं हे आपलं इथं प्रूव्ह झालेलं आहे. सो हेन्स प्रूव्ह इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला हेन्स प्रूव्ड एक 5 मार्क्ससाठी विचारला जात असतो. हेन्स प्रूव्ह, ठीक आहे, 5 मार्क्ससाठी हा इथपर्यंत विचारला जातो. पण यामध्ये आणखी एक पार्ट 2 पण आहे, आणि तो पार्ट 2 काय तो लक्षात घ्या. इथं पार्ट 2 काय की हेन्स शो दॅट π/4 प्लस 3/25 हे तुम्हाला शो पण करायचं. मी जे शो करायचं ते बाजूला इथं लिहून घेतो बघा. π/4 प्लस 3/25, ओके, 3/25 इज लेस दॅन टॅन इनवर्स ऑफ 4/3, and it is less than π/4 प्लस 1/6 हे आपल्याला आता शो करायचं पुढच्या पार्टमध्ये. मग आता आपण याला काय करूया, याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊन टाकू. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊन टाकूया. आता हे इक्वेशन नंबर 3 मी पुन्हा इथं कन्सिडर करतो. नाव कन्सिडर किंवा पुट, डायरेक्टली पुट करा. पुट ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू 4/3 इन इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही म्हणाल सर हे तुम्हाला कसं सुचलं, डायरेक्टली तुम्ही हे कसं काय पुट केलं, ए इक्वल टू 1 आणि बी इक्वल टू 4/3 हे तुम्ही डायरेक्टली कसं पुट केलं. जे तुम्हाला प्रूव्ह करायचं त्यावरती फोकस करा. एक लक्षात घ्या, हा मध्ये फक्त काय राहिला इथं टॅन इनवर्स ऑफ 4/3, मध्ये काय राहिला फक्त टॅन इनवर्स ऑफ 4/3, जे की इथं 2 टर्म आहेत. लक्षात येते, टॅन इनवर्स ऑफ बी आणि टॅन इनवर्स ऑफ ए. सो इथं फक्त टॅन इनवर्स ऑफ बीच राहिलेला आहे, 4/3 राहिला आहे. हा मायनसवाली जी टर्म आहे ना, मायनसवाली टर्म या ठिकाणी पूर्ण इक्वेशनला यांनी काय केलं असणार, प्लसने मल्टिप्लाय केलं आहे. प्लस टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ ए. पण सर मग इथं बाजूला तर कुठे टॅन इनवर्स दिसत नाहीये, पण मित्रांनो π/4 दिसतोय ना, π/4, आणि π/4 टॅन इनवर्स ऑफ समथिंग इज इक्वल टू π/4. मग कोणती व्हॅल्यू असते टॅन इनवर्सची जी की π/4 आन्सर देते मला, दॅट इज इक्वल टू 1. तर नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो π/4 किंवा इथं टॅनच्याच व्हॅल्यू असतील तिथं, तर ही कोणत्या ही जी व्हॅल्यू आहे ती कोणत्यासाठी असणार आहे, ती ए पुट करणार, ती ए पुट करायचं आपण. सो टॅन इनवर्स ऑफ 1 जर का मी पुट केला दॅट इज इक्वल टू π/4. आणि इथं जो प्रूव्ह करायचा आपल्याला मध्ये ही बी ची व्हॅल्यू असते, ही कोणाची व्हॅल्यू असते, डायरेक्टली बी ची व्हॅल्यू असते. मी डायरेक्ट पुट केलं, बरोबर, मी आज डायरेक्टली पुट केलं. मग आता बघा बी किती आहे, बी इट इज इक्वल टू 4/3 मायनस ऑफ 1, खाली बघा 1 प्लस 4/3 चा स्क्वेअर मायनस टॅन इनवर्स ऑफ 4/3, ठीक आहे, देन मायनस टॅन इनवर्स ऑफ 1, ठीक आहे, इट इज लेस दॅन 4/3 मायनस ऑफ 1 अपॉन 1 प्लस 1चा स्क्वेअर, ठीक आहे. सो या ठिकाणी 1 काय आहे आपला, या ठिकाणी 1 ए जो आहे तो आपला 1 आहे, बरोबर. हे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. मग आता बघायला सिम्प्लिफाय करू. 3 जर इकडे गेला 3 इथं जाणार. सो इट इज 1/3, 4/3 मधून 1 गेला 1/3, हा 1 प्लस 16 डिवायडेड बाय 9 आणि हा बघा टॅन इनवर्स ऑफ 4/3 झाला, 4/3 आहे. इट इज युअर π/4 आणि हा काय असणार, अगेन इट इज 1/3 आणि खाली काय असणार 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2, बरोबर, दॅट इज इक्वल टू 2. आता आणखी याला थोडंसं सिम्प्लिफाय करा. 9 1 9 हा एक 16 आणि 9 झाले 25, खाली असणारा 9 वरती जाणार. सो 9/3, बरोबर, 9/3 कशा पद्धतीने झाला हा 9/3 तेही सांगतो तुम्हाला. बघा हा 1/3 आहे, हा वरती आहे 1/3 आणि हा झाला 25 डिवायडेड बाय 9, 25 डिवायडेड बाय 9. जे प्रूव्ह करायचं त्याच्याकडे पण बघत राहा. 3/25 आहे तो, ठीक आहे. हां, पुढे टॅन इनवर्स ऑफ 4/3 हा मायनस π/4 आणि हा मित्रांनो खाली शिफ्ट झाल्यावर हा बनेल 1/6, हा बनेल 1/6. आता तुम्ही थ्रू आउट काय करा, π/4 जो आहे ना तो ॲड करत चला, π/4 ॲड करा, याच्यात π/4 ॲड करा प्लस, ठीक आहे, आणि याला थोडं सिम्प्लिफाय करा. तर सिम्प्लिफाय कसं होईल बघा, हा 3 1 3, 3 3 9, हा 3 वरती चालला जाईल. सो इट इज 3 डिवायडेड बाय 25, ठीक आहे. देन टॅन इनवर्स ऑफ 4/3, π/4 ॲड जर केला याच्यामध्ये तर त्याला मायनस करेल आणि इथं पण π/4 तुम्ही ॲड करा 1/6. तर हे बघा जे तुम्हाला सेकंड पार्टमध्ये प्रूव्ह करायचं होतं हे झालं इथं प्रूव्ह. सो अगेन इट इज हेन्स प्रूव्ह. तर इथं जे विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात ते काय की सर तुम्हाला ए आणि बीच्या व्हॅल्यू सुचल्याच कशा. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, जास्त डोकं वापरायचं नाही किंवा टेन्शनही घ्यायचं नाही.
सेकंड पार्टमध्ये जो मधला पोर्शन असतो टॅन इनवर्स ऑफ जो काही मधला पोर्शन असतो 4/3चा सरळ सरळ मित्रांनो ही 4/3 व्हॅल्यू म्हणजे बीची व्हॅल्यू असते. कशाची असते? बीची व्हॅल्यू. डायरेक्ट बी इक्वल टू 4/3 पुट करायचा आणि त्याचा हा π/4 हा π/4 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 टॅन इनवर्स ऑफ काय पुट केल्यानंतर आन्सर π/4 येणार तर त्या ठिकाणी 1 पुट केलं का आपण π/4 मग ती व्हॅल्यू असते एची व्हॅल्यू. ती व्हॅल्यू असते एची. मग ती पुट करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे ते इझिली मिळून जाणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता जो 5 मार्काला प्रश्न विचारला जाईल ना तो इथपर्यंत विचारला जाणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. सो प्रिव्हियसली आलेले जे काही प्रश्न आहेत त्यामधला क्वेश्चन टाईप नंबर 1 जो आहे तो मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तसाच हा बघा हा टाईप नंबर 1 होता मागे आपण बघितला साइन इनवर्सचा आणि एक सिमिलर टाईपचा आणखी तुम्हाला चांगलं कळावं म्हणून मी हा टाईप नंबर 2 सुद्धा इथं घेतलेला आहे. सो आता मी काय करतो आणखी एक तिसरा प्रश्न तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी इथं देतो. हा क्वेश्चन नंबर 3 घ्या. हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे की फॉर 0 पेक्षा ए मोठा आहे ए पेक्षा बी मोठा आहे देन शो दॅट बी मायनस बी अपॉन बी लेस दॅन और इक्वल टू लॉग ऑफ बी अपॉन ए बी मायनस ए अपॉन ए हे शो दॅट दिस. सो सेम लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचा वापर करा आणि ट्राय करा. मी याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये देईल त्यावेळेस तुम्ही क्रॉस चेक करून घ्यायचं. ओके चलो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.